नमस्कार, मी नताशा डिकोस्टा. मी सन स्टार्ट अपसायकलिंग नावचं प्रतिनिधित्व करत आहे. आम्ही शाश्वत परिसंस्था कार्याकरता काम करत आहोत, ज्याचं रूपांतर तुम्ही तुमच्या घरी, नगर आणि संस्थात करू शकतात. आम्ही खत बनवतो, गच्चीवर त्याची बाग बनवतो आणि वरून खाली फिरवतो. आमचा मंत्र आहे, खा, खत बनवा, उगवा आणि अपसायकल करा. आज आपण खत ड्रम्सबद्दल बोलणार आहोत. माझ्या मागे इथे 10 किलो रोज क्षमतेचे ड्रम्स आहेत, ज्याचा अर्थ असा आहे हे पुरेसे आहेत त्या इमारतीकरता ज्यात 10 ते 12 फ्लॅट्स आहेत. आपण मानूयात प्रत्येक घरात 600 ग्राम ओला कचरा जमतो, तो पण रोज. तर तुमच्या या ड्रममध्ये काय जाणार? तुमचा सगळा अन्न कचरा, शाकाहारी, मांसाहारी, शिजवलेलं, जळालेलं, कच्चं, सगळ्या प्रकारचा जैवी होणारा अन्न कचरा यात जाणार. काय नाही जाणार याच्यामध्ये? प्लास्टिक, काच, धातू, स्टायरोफोम, टेट्रापॅक, डायपर, सॅनिटरी नॅपकिन्स, फॉईल यात नाही जाणार. आता रोजच्या या ओल्या कचऱ्यासोबत तुम्हाला जमवावा लागणार थोडा जैवी सुका कचरासुद्धा, जसा सुकलेला पालापाचोळा, कोरडा कागद किंवा लाकडी भुसा. रोज तुम्ही तुमच्या ओल्या कचऱ्यासोबत सुकलेला कचरा मिळवाल, ज्याची मात्रा असेल 75% ओला कचरा, 25% कोरडा कचरा, आणि मग तुम्ही तुमचा ड्रम फिरवाल. आता खत बनवण्याची प्रोसेस काय आहे? या 3 महत्त्वाचे भाग आहेत. ते आहेत ATM, हवा, तापमान, ओलावा आणि सूक्ष्मजीव. तर जर तुम्ही ड्रम्स बघाल तर वर आणि खाली छिद्रे आहेत. जितक्या वेळा तुम्ही ड्रम फिरवाल तितक्यांदा आतल्या सामुग्रीला हवा मिळेल, आणि असं केल्याने सूक्ष्मजीवांना शक्ती मिळते, जे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत खत बनण्याकरता. आणि ऑक्सिजनच्या या शक्तीमुळे ते जलद प्रकारे तयार होतात आणि त्यांच्यात खूप उष्णता तयार होते. आणि जेव्हा तुम्ही ड्रम्स उघडतात दिसेल की त्यातून खूप वाफ बाहेर येत आहे, आणि हे खूप चांगलं लक्षण आहे की तुमचं खत योग्य प्रकारे तयार होत आहे. याचा अर्थ हा पण आहे की जेही खत ड्रममधून बाहेर येत आहे ते स्वच्छ आणि चांगलं आहे. तर खत ड्रम्सजवळ काम केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सूक्ष्मजीव आणि त्यांचा ओलावा. सूक्ष्मजीवांना खत करता योग्य मात्रेचा ओलावा गरजेचा आहे. ओला अन्न कचरा जो तुम्ही मिळवला त्यात मूळतः ओलावा असतो. जेव्हा तुम्ही त्यात कोरडा कचरा मिळवता तेव्हा उरलेला ओलावा तो शोषून घेतो, ज्याने पदार्थात ओलावा जमतो पण पाण्यात भिजलेला नाही. जितक्यांदा तुम्ही ड्रम फिरवाल तितक्यांदा हवेतून सूक्ष्मजीवांना शक्ती मिळते आणि त्याने खालच्या जीवांनाही हवा मिळते. जर तुम्ही रोज ड्रम फिरवला नाही तर असं नाही होणार. तर किती वेळ लागतो खत बनण्याच्या प्रक्रियेत? तर 10 फ्लॅट्स असणाऱ्या इमारतीत जवळपास 20 दिवस लागतात एक ड्रम भरण्याकरता. जेव्हा एक ड्रम 80% भरतो तेव्हा दुसरा ड्रम भरायला सुरुवात करू शकतो, जो 20 दिवस लावेल. आणि जितक्या वेळेत दुसरा ड्रम पूर्ण भरेल तितक्या वेळेत पहिला ड्रम तयार असेल पिकांकरता. तुम्ही सरळ ड्रम रिकामा करा आणि संपूर्ण खत 4 ते 5 दिवस उन्हात सुकवा. सुकवणं का गरजेचं आहे? कारण तुम्ही बघाल इथे खाली कुंडीमध्ये खत चहा बाहेर येताना. जरी तुम्ही तुमचं यातलं खत बाहेर काढलं तरी ते खूप जास्त लक्ष केंद्रित आहे. जर का ते तुम्ही सरळ तुमच्या रोपांना टाकलं तर ते जळून जातील. त्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे की ते तुम्ही उन्हामध्ये सुकवाल. आणि मग हे छोटे छोटे तुकडे तुम्ही रोपांना टाकू शकतात. तुमच्या हेही लक्षात येईल की काही तुकडे मोठे असतील, जसं की हाड, नारळाचा बाहेरील आवरण, जास्त वेळ लावेल प्रक्रियेमध्ये. तर तुम्ही काय करा, ते सगळे तुकडे एकत्र करून ड्रममध्ये टाका अजून एका प्रक्रियेतून जाण्याकरता. आता इथे खाली जमलेला खत चहा पण खूप महत्त्वाचा आहे. याचा वापर तुम्ही करू शकतात 2 प्रकारे. 1, 10चा 1 भाग पाण्यामध्ये विरघळवा आणि रोपांना टाका. हे खूप चांगलं आहे रोपांच्या वाढीकरता. दुसरं,
तुम्ही याचा वापर करू शकता जैविक गटार स्वच्छ करण्याकरता. आता सगळं काही जे खत ड्रममधून बाहेर येतं ते तुमच्यासाठी खूप उपयोगाचं आहे. आता इथे जे खत सुकून गेलेलं आहे ते तुम्ही तुमच्या अशा रोपांना टाकू शकतात. तुम्हाला आता कोणत्याही नैसर्गिक खताची गरज नाही आहे. तुम्ही बनवलेलं हे जे खत आहे ते शेणापेक्षाही उत्तम आहे. यात मिळालेलं आहे तुमच्या अन्नातले व्हिटॅमिन्स. आणि आता हे सगळं काही समावलेलं आहे एका खताच्या चमच्यात, जे तुमच्या अशा रोपांसाठी खूप आहे. 1 चमचा दर 2 आठवडे खूप आहे ऑर्गॅनिक किलोभर भाज्या उगवायला, ते पण दर आठवड्याला. आणि हेच सगळं सनबद्दल आहे. खा, खत बनवा, उगवा, अपसायकल करा. धन्यवाद.